नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपला बाजार तडका या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत डिफेन्स आणि शिप बिल्डिंग सेक्टरमधील महत्त्वाची कंपनी कोचिंग शिपयार्ड लिमिटेडचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल. चला तर मग संपूर्ण निकाल आकड्यासह पाहूया. क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये कोचिंग शिपयार्डचा रेव्हेन्यू सुमारे 1094 कोटी राहिला आणि मागील वर्षी 1068 कोटी इतका होता. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत रेव्हेन्यूमध्ये जवळपास 2.3% वाढ झाली आहे. आता मार्केट एस्टिमेट पाहूया. तर मार्केटने रेव्हेन्यू एस्टिमेट केला होता की 935.2 कोटी येईल आणि ॲक्च्युअल आला 1093 कोटी. म्हणजे रेव्हेन्यूने एस्टिमेटपेक्षा जवळपास 158 कोटीचा मार्केट एस्टिमेट बीट केला आहे. आता कंपनीचा खर्च पाहूया. तर यावर्षी 958 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 873 कोटी इतका होता आणि तिमाहीत 1238 कोटी इतका होता. आता सर्वात महत्त्वाचा आकडा म्हणजे नेट प्रॉफिट. तर कोचिंग शिपयार्डचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट 151 कोटी राहिला. गेल्या वर्षीच्या क्वार्टर वनमध्येच प्रॉफिट सुमारे 187 कोटी होता. म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये जवळपास 19.4%चे इयर ऑन इयर घट झाली आहे आणि तिमाहीत 276 कोटी होता. म्हणजे क्वार्टरली दुप्पट घट झाली आहे. मग नेट प्रॉफिटसाठी व्हेरिफाय अनालिस्ट कन्सिस्टन्स स्पष्ट उपलब्ध नसल्यामुळे आपण पॅटने मार्केट एस्टिमेट बीट किंवा मिस केला असा दावा करता येत नाही. त्याचबरोबर कंपनीचा EPS पाहिला तर यावर्षी ₹5.76 इतका होता आणि मागील वर्षी ₹7.14 इतका होता आणि तिमाहीत ₹10.51 इतका होता. इयरली आणि क्वार्टरली EPSमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचबरोबर कोचिंग शिपयार्डचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा आकडेवारी पाहिली तर रेव्हेन्यूमध्ये वाढ आहे, मात्र नेट प्रॉफिटमध्ये घट होताना दिसत आहे. त्याचबरोबर रेव्हेन्यू मार्केटने एस्टिमेट बीट केला आहे, मात्र नेट प्रॉफिट एस्टिमेट मार्केट एस्टिमेट उपलब्ध नसल्यामुळे बीट किंवा मिस सांगणे योग्य नाही. त्यामुळे कोचिंग शिपयार्डचा क्वार्टर वन फायनान्शियल 27चा निकाल पूर्णपणे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणता येत नाही. त्यामुळे सोमवारी बाजार या निकालाला कसा रिॲक्ट करतो हे पाहण्यासारखं असेल. तर मित्रांनो, तुम्हाला कोचिंग शिपयार्डचा हा क्वार्टर वन निकाल कसा वाटला? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.